तिकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेवर शिवसेनेचा दावा कायम असल्याची माहिती उदय सामंतांनी दिली आहे। लोकसभेसाठी जाहीर होणारा उमेदवार महायुतीमध्ये चर्चा करूनच होणार असल्याचं सामंतांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या लोकसभेच्या जागेवरून पेच अद्यापही कायम असल्याचं चित्र समोर येत आहे। फॉर्म भरायला भरपूर वेळ आहे, विचार करण्यासाठी भरपूर वेळ आहे, त्याच्यामुळे योग्य निर्णय नेते मंडळी घेतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। आज दुसरा टप्पा संपलाय। मला असं वाटतं की 4 तारखेला दुसरा टप्पा फॉर्म भरायचा होता, संपलेला आहे। तिसरा टप्पा हा 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत आहे, त्याच्यामुळे अजून वेळ आहे। तुम्हाला पण चर्चा करायला वेळ आहे, तुम्हाला पण सूत्रांकडची माहिती घ्यायला वेळ आहे, तुमच्याकडे चर्चा म्हणून मला पण भरपूर वेळ आहे, आम्हाला पण भरपूर। तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये किरण सामंतांनाच उमेदवारी मिळायला हवी अशी भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। रत्नागिरीमध्ये हॉटेल विवेकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यावेळी किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळायला हवी अशी भूमिका सर्वांनी एकमताने घेतली आहे। किरण यांचं बैठकीच्या ठिकाणी आगमन होताच कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेतलं आणि व्यासपीठावर नेलं। तर जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे। तर वैभव नाईक यांच्या पराभवासाठी निलेश राणे यांना निवडून आणू असं विधान किरण सामंतांनी केलेलं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे उमेदवारीची मागणी करावी असं किरण सामंतांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विश्वासात घेऊन, नारायण राणे साहेबांना विश्वासात घेऊन आपण ही सीट मागूया। तसंच भविष्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री परत 2024ला निवडून येण्याकरता आपण ताकदीने प्रयत्न करू। आणि काल जो कोण आमदार बोलला आहे त्यांना मी सांगू इच्छितो की त्या ठिकाणी काही झालं तरी निलेश राणेंचा विजय हा कमीत कमी 50,000 मतांनी करणार आणि पूर्ण ताकद लावून करणार।